नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांनी केला 9 वर्ष संकल्प। 2024 या वर्षात तब्बल 5 ते 6 महिने हे लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये गेले, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामाचा स्पीड वाढवता आला नाही असं सांगताना यावर्षी झेडपीचं काम गतिमान करण्याचा प्रयत्न असून शिक्षण, ग्रामपंचायत आणि आरोग्य या 3 विभागावर आपला फोकस राहील। जिल्हा परिषदेमध्ये आलेल्या नागरिकांचं समाधान हे महत्त्वाचे आहे। शाळेत शिक्षक, दवाखान्यात डॉक्टर आणि गावात ग्रामसेवक पूर्ण वेळ राहिल्यास जिल्हा परिषदेकडे येणाऱ्या तक्रारी 90% कमी होतील असं सांगताना ते म्हणाले, शिक्षण विभागाच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। आजपर्यंत सुमारे 300 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले असून यावर्षी 800 शाळांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे। शाळेत शिक्षण पूर्ण वेळ राहतात का याकडेही आपले बारीक लक्ष राहणार आहे। आरोग्य विभागाच्या हजेरीसाठी प्रत्येक प्राथमिक केंद्र आणि उपकेंद्रावर थंब मशीन बसवण्यात येणार असल्याचं ते म्हणाले। शिक्षक, ग्रामसेवक, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात कमतरता असल्यानं ती भरती होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय।